आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। तुम्ही जर दुःख देणारं कर्म केलं असेल तर तुम्हाला दुःखच भोगावं लागेल। तुम्ही सुख देणारं कर्म केलं असेल तर तुम्हाला सुखच मिळेल। जसे कर्म कराल तसे फळ मिळेल। हरिभक्त परायण केशव महाराज उखडीकर यांचे वक्तव्य। तुम्ही दुःख देणारे कर्म केले तर तुम्हाला दुःखच भोगावे लागेल आणि जर तुम्ही सुख देणारे कर्म केले असेल तर तुम्हाला सुखच मिळेल। जीवन सुखी करायचे असेल तर ईश्वर प्राप्तीशिवाय पर्याय नाही, असा उपदेश हरिभक्त परायण उखडीकर महाराज यांनी गणेशा काष्टी तालुका श्रीगोंदा येथे अखंड हरिनाम सप्ताह या प्रसंगी दिला। सांगितले की अयोध्यात रामाची प्राण प्रतिष्ठा झाली असून भगवान श्री कृष्णाची प्राण प्रतिष्ठा राहिलेली आहे असे सांगून सुद्धा ते पुढे म्हणाले की परमार्थामध्ये निष्ठा, भावना ठेव या व त्याचबरोबर फळ चांगलेच मिळाल्याशिवाय राहणार नाही। मनुष्य जन्माला आल्यानंतर संप्रदायाचा अभिमान बाळगा, ज्ञानोबा रायांच्या संप्रदायास प्राधान्य द्या। तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाची परंपरा सांगितली आहे की गुरुच्या शब्दांवर विश्वास ठेवा आणि या सप्ताहामध्ये प्रामुख्याने हरिभक्त परायण संजय महाराज गिरमकर, रमेश महाराज मासाड, हनुमंत महाराज मकरड, श्रीनिवास घुगे, हरिभाऊ महाराज गीते, तुकाराम महाराज मुंडे आणि काल्याचे कीर्तन केशव महाराज उखडीकर यांचे मुखातून झाले असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कार्यक्रमासाठी गणेशा खरातवाडी, गणेशा काष्टी रोड, काष्टी स्टेशन गवते, माडा पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, माता भगिनी, भक्त मंडळ व भजनी मंडळ उपस्थित होते। जिल्हा प्रतिनिधी जयराम धांडे, जी न्यूज मराठी, अहमदनगर।